नमस्कार बांधवांनो, आज आपण आमचे मित्र प्राध्यापक दत्ता घाटुळ सर यांनी 2021 मध्ये धैर्य अकॅडमीची स्थापना केली। अकॅडमीची स्थापना करत असताना जे आपण असे ठावे ते इतरांशी द्यावे, शाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे त्यांनी या अकॅडमीची स्थापना केली। कितीचे विद्यार्थी सर? पहिली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी या अकॅडमीच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण घेत आहेत। खरं तर अकॅडमी स्थापन करण्यामागचा त्यांचा उद्देश एवढाच होता, त्यांनाही सरकारी नोकरी मिळवता आली असती, परंतु आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं या उदात्त विचारातून त्यांनी अकॅडमीची स्थापना केली। आणि अकॅडमीची स्थापना करत असताना विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी नॉलेजच नाही, तर ज्यावेळेस विद्यार्थी अकॅडमीच्या माध्यमातून बाहेर पडेल शिक्षण पूर्ण घेऊन, त्यावेळेस या भूतलावर अनेक क्षेत्र आहेत, त्यामध्ये त्याला स्वतःचं कर्तृत्व गाजवता यावं अशा पद्धतीचे चांगले विचार मोठमोठे मार्गदर्शक शिक्षण क्षेत्रातले असते, जे मोठमोठे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम प्राध्यापक दत्ता घाटुळ सरांच्या माध्यमातून अकॅडमीवर घेतले जातात। आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्ये नृत्य कला असेल ती कला तो त्या ठिकाणी सादर करतो, ज्याच्याकडे वक्तृत्व असेल तो वक्तृत्व त्या ठिकाणी सादर करण्याचे काम करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आज स्पर्धा खूप वाढली बांधवांनी, आणि या स्पर्धेच्या वेगामध्ये आपल्या विद्यार्थ्याला टिकवायचं असेल तर त्या विद्यार्थ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असणं फार गरजेचं झाले। आणि ते कौशल्य म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थ्यांना आज पहिल्यापासून आपली भावना झाली शिक्षण मिळवणं म्हणजे नोकरी, परंतु शिक्षण घेतल्याच्या नंतर नोकरी हे अंतिम तोच आपण डोळ्यासमोर ठेवून त्यांना म्हणजे पुढची दिशा ठरवतो, परंतु तसं न करता शिक्षण घेऊन सुद्धा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो, भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा व्याख्याता बनू शकतो, चांगला सूत्रसंचालक बनू शकतो, चांगला कीर्तनकार बनू शकतो, आणि एवढंच नाही तो चांगला तो गायक सुद्धा बनू शकतो। अशा पद्धतीचं नॉलेज या अकॅडमीच्या माध्यमातून दत्ता घाटुळ सर विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, बांधवांनो, पालकांनो, विद्यार्थ्यांना 10वीला 99% मार्क मिळाले म्हणजे तो विद्यार्थी यशस्वी झाला अशातला मुळीच भाग नाही। तो ज्यावेळेस 10वीचा अभ्यास करतोय पूर्णपणे त्याला त्या पुस्तकाचं नॉलेज आत्मसात त्याच्यामध्ये झालं पाहिजे, अशा पद्धतीचं नॉलेज, अशा पद्धतीचं मार्गदर्शन दत्ता घाटुळ सर अकॅडमीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून आज त्यांच्या या अकॅडमीला येण्याचा योग आला आणि तुमच्या समोर आज बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली। ईश्वराला मी एवढीच विनंती करतो, दत्ता घाटुळ सरांसारख्या माणसाला दीर्घ आयुष्य यासाठी मिळावं, कारण आज शिक्षण क्षेत्रामध्ये बघितलं तर सगळा बाजार झालेला आहे। प्रॉपर कोणी विद्यार्थ्यांना नॉलेज देत नाही, फक्त वरवरचं सांगायचं, सोशल मीडियावरती जाहिरातबाजी करायची, पण मुळामध्ये विद्यार्थ्यांचा बेस पक्का झाला पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांचं गणित करता आहे त्याला चांगल्या पद्धतीने गणित शिकता आलं पाहिजे, त्याला सोडवता आलं पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये कसल्याही प्रकारचं नॉलेज नाही त्याला छान पद्धतीने इंग्रजी वाचता आली पाहिजे, इंग्रजी ओळखता आली पाहिजे। कारण आज तुम्ही स्पर्धेच्या युगामध्ये बघितलं, स्पर्धा परीक्षेमध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे 3 विषय असे आहेत त्याच्यात कसल्याच प्रकारचा बदल होत नाही, परंतु आज आपल्या मराठवाड्यातले, आपल्या ग्रामीण भागातले, विशेषतः आपल्या परभणी जिल्ह्यातले विद्यार्थी सातत्यानं नोकरी क्षेत्रामधून किंवा स्पर्धा परीक्षेमधून पाठीमागे का राहतात, त्याचं मूळ कारण आहे बांधवांनो की त्यांची इंग्रजी परिपक्व नसते। म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी, गणित, मराठी व्याकरण हे 3 विषय परिपक्व करूनच तुम्ही घ्या। तशा पद्धतीचं मार्गदर्शन दत्ता घाटुळ सर त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून देत असतातच, सोबतच 1ली ते 10वी पर्यंतचा जरी क्लास असला तर मगाशी बोलत असताना मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे शिक्षक यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा महिन्यामधून 1 दिवस मोठा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना देण्याचं काम दत्ता घाटुळ सर करत असतात। खरं तर मला या ठिकाणी भूतकाळ माहित नाही, पण ज्यावेळेस दत्ता घाटुळ सरांच्या अकॅडमीला आल्याच्या नंतर त्यांच्या संकल्पना, त्यांचं एक विजन, परभणी जिल्ह्यातला विद्यार्थी बाहेर कुठेही जरी गेला
तर छान पद्धतीने त्यांचं कर्तृत्व गाजवलं पाहिजे अशा पद्धतीचं नॉलेज आम्ही आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून देत असतो असं दत्ता गाडवे सरांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना विनंती की आपण विद्यार्थ्यांना क्लासेसला पाठवत असताना सर्वात प्रथम त्या क्लासेस वाल्याचं विजन काय, तिथे गेल्याच्या नंतर आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन मिळते या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊनच आपण क्लासेसला पाठवलं पाहिजे अशी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि शेवटी जाता एकच सांगतो, एक वेळेस आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आपण अवश्य धैर्य अकॅडमीला या. इथं आल्याच्या नंतर इथलं वातावरण, इथलं शिकवण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्याच्या नंतरच मी म्हणत नाही की डायरेक्ट तुम्ही धैर्य अकॅडमीला ऍडमिशन घ्या, पण इथली सगळी व्यवस्था बघितल्याच्या नंतरच तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन घेऊ शकता. कारण आमचे अनेक विद्यार्थी माझ्या माध्यमातून दत्ता गाडवे सरांकडे पाठवत असतो. कारण आमच्या गावातले बरेच विद्यार्थी, आजूबाजूचे बरेच विद्यार्थी आम्ही ज्यावेळेस पाहतो ट्युशनला जातात, 6 महिन्याचा कोर्स त्यांचा ट्युशनचा पूर्ण होतो, पुन्हा शाळेच्या सुट्ट्या लागल्या शाळेला की तसेच गावाकडे वनवन फिरतात. पण इथला ट्युशन मधून बाहेर पडलेला विद्यार्थी घरी गेल्याच्या नंतर जे मार्गदर्शन ट्युशन मध्ये त्यांना दिलं जातं, त्या क्लासेस मध्ये दिलं जातं, त्या मार्गदर्शना बळावर त्यांनी घरामध्ये छान पद्धतीने अभ्यास करावा, वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य आत्मसात करावे. आणि पालकांना माझी विनंती, विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं दडपण ठेवू नका. त्यांना त्यांच्या मनानुसार निर्णय घेऊ द्या. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये काम करू द्या. फक्त तुम्ही निरीक्षण करा त्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही, तुमचा पैसा सुद्धा वाचेल. आणि हे सगळं नॉलेज आज मी तुमच्या समोर सांगितलंय, हे नॉलेज फक्त परभणी जिल्ह्यामध्ये धैर्य अकॅडमीच्या माध्यमातून दिलं जातं. कारण विठ्ठल कांगणेसर सरांनी असतील मार्गदर्शक, संघर्ष अकॅडमीचे जवाहर सर असतील, अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रातले आणि सोबतच उद्योग क्षेत्रातले सकारामजी रणेर सर असतील, अशा अनेक मार्गदर्शक सतत प्रत्येक महापुरुषांची जयंती असेल त्या जयंतीच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अकॅडमीला भेट देण्यासाठी येतात. आणि विशेषतः दत्ता सरच्या माध्यमातून आवर्जून त्यांना बोलून इथल्या सर्वसामान्य प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं नॉलेज मिळालं पाहिजे. आणि पुस्तकीच नाही तर महापुरुषांचे जीवन चरित्र सुद्धा त्यांना, म्हणजे जीवन त्यांच्या ज्या काही घडामोडी जीवनामध्ये घडल्या त्याचा आपल्या स्वाभाविक उदार विचारातून कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. निश्चित गाडवे सर तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या या क्लासेस क्षेत्राला माझ्या वतीनं, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण एक रोपटं लावलंय. येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्या आशीर्वादानं, पालकांच्या आशीर्वादानं या रोपट्याचं मोठं झाड उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण समाजामध्ये काम करत असताना आपली नियत साफ असेल, आपले विचार चांगले असतील तर निश्चित समाज सुद्धा स्वीकारतो. आणि ते विचार घेऊन, संत महात्म्यांचे, महापुरुषांचे विचार घेऊन तुम्ही आज वाटचाल करत आहात, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. निश्चित ईश्वराला पुन्हा एकदा प्रार्थना करतो की असे व्यक्तिमत्व यांना दीर्घ स्वरूपाचं आयुष्य मिळालं पाहिजे, यांच्या हातून अशीच सेवा घडली पाहिजे, यांच्या हातून असंच विद्यार्थ्यांना छान पद्धतीने मार्गदर्शन मिळालं पाहिजे. एवढीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सदिच्छा व्यक्त करतो. आणि बोलत असताना एखादा शब्द वेळावाकडा पडला असेल तर तो शब्द माझ्याकडे पाठवा. जे जे तुम्हाला चांगलं वाटलं ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.